रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीची आज मोठी बैठक ठाण्यामध्ये पार पडलेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सोबत। सर, काय सांगाल, एकंदरीत मोठी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे, कोणकोणते विषय घेऊन या ठिकाणी ही बैठक पार पडली? नाही, प्रामुख्याने महाराष्ट्रामधल्या प्रश्नावर जास्त सखोल चर्चा चालू झालेली आहे आणि नंतर आता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक चालूच आहे। या विषयावर प्रामुख्याने मागासवर्गीय जो सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो सरकारनं अन्यत्र वळवला आहे, तो आम्हाला मान्य नाही। जो आमच्यासाठी हक्काचा निधी आहे, संसदेनं म्हणजे संविधानात तरतुदीनं जो निधी आमच्याकडे वर्ग केलेला आहे, त्याच्यामुळे तो वर्ग दुसरीकडे अन्यत्र वर्ग करणं त्याला आमचा आंबेडकरी अनुयायांचा सक्त विरोध आहे, अलग लक्षात। आणि त्याचप्रमाणे अन्य जे विषय आहेत, विधानसभेच्या निवडणुका वगैरे वगैरे असतील, या विषयावर प्रामुख्यानं महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माझे मित्र विकासजी निकम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हादजी सोनवणे, भैयासाहेब बिंदिसे आणि भाऊसाहेब बिंदिसे हे अन्य समविचारी पक्षाची चर्चा करतील आणि त्याच्यावर तो योग्य निर्णय असेल आणि तो कार्यकर्त्यांना न्याय देतील यासंबंधी आम्ही प्रयत्नशील आहोत। अर्थ खातं असेल अजितदादांकडे, मुख्यमंत्र्यांनी देखील आता मोठी घोषणा केली होती, लाडकी बहीण लाडका भाऊ, तर नक्कीच तो निधी जो आहे तो या ठिकाणी वळवला जातो का आणि समाजावरती कुठं अन्याय झाला आहे का? नाही, त्यांनी कोणी निधी कोणाला कसा द्यावा याला आमचा विरोध नाही, आणि परंतु आमचा निधी अन्यत्र मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र वळवणं याला आमचा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा विरोध राहील। आणि यासाठी मी आदरणीय नामदार मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न आंदोलन न करता निकालात कसा निघेल यासंबंधी प्रयत्न करणार आहे। निकाल व्यवस्थित लागला नाही, न्याय मिळाला नाही तर समाजाला पुढचं पाऊल का असणार, वेगळी भूमिका का असेल? जन आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय? लोकशाही मार्गाने याचं आंदोलन करावं लागेल। वेळ म्हणली तर कोर्ट कचेरी, कोर्टातही गेलो तरी चालतंय ना। जर जन आंदोलन प्रश्न सुटला नाही, सामंजस्याने प्रश्न सुटला नाही तर कोर्टात जावं लागेल आणि यासंबंधी कायदेशीर वकिलांचा सल्ला घेऊन यासंबंधी पुढची वाटचाल करतो। समाजाचा हा निधी जो आहे तो वळवला जातो असं तुम्ही आरोप करतायत, मात्र निधी वाढीसाठी देखील काय प्रयत्न असतात? नाही, आहे तो निधी इतरत्र वाढवलं जातात आणि प्रामुख्यानं अर्थ खात्याचे जे मंत्री महोदय आहेत त्यांचा डोळा या निधीवर जास्त असतो आणि ते जास्त करून ते इकडं तिकडं वळवतात। ही त्यांची म्हणजे त्यांची राजनीती आहे। निवडणुका डोळ्यासमोर कुठं ठेवून ह्या सर्व योजना समोर आणतात की काय? त्यामुळे नक्कीच हा जो फटका जो तो समाजाला देखील बसतो। नाही, आम्हाला कोणाच्या कोणत्या योजना राबवतात त्याला आमचा विरोध नाही। त्यांनी तो निधी कसा हे करावा तो त्यांचा प्रश्न, सरकारचा प्रश्न आहे। परंतु मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो अन्यत्र वळवणं याला आमचा सक्त विरोध आहे। आजची जी बैठक पार पडलेली आहे, निवडणुका बघता देखील विधानसभेच्या, यावरनं काही रंगशिंग फुंकणार आहे का तुम्ही? नाही ना, आता निवडणूक प्रक्रियेसंबंधी आता सांगितलं 5 लोकांची कमिटी आहे, हे निर्णय घेतील, समविचारी पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि त्या ठिकाणी कसं काय म्हणजे विधानसभेच्या निवडणुका कशा लढवाव्या यासंबंधी अजूनही चर्चा चालू आहे। आणि फॉर्म्युले ठरलेत, आपला फॉर्म्युला का असेल? समविचारी बरोबरच आहे। तर फॉर्म्युले काय? समविचारावर राजकीय, सामाजिक, आर्थिक विकास हाच आमचा फॉर्म्युला आहे। नक्कीच आजच्या बैठकीमध्ये अजून काही निर्णय झालेत का पुढचे? नाही, काय जाय ते मऊ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मऊ जे जन्मभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथेही न्यायप्रविष्ट प्रकरण, हे दीक्षाभूमी, हे आंदोलन, हे न समाजाला न परवडणारी हे प्रकरणं आहेत। यामध्ये सामंजस्यानं आणि प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत महापुरुष आणि त्यांच्या संस्थेंना पावित्र्य राखलं न जाणं ही दुर्दैवाची बाब आहे। नक्कीच ते राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब बिंदिसे त्यांनी सांगितलं लवकरात लवकर जे आहे यावरती मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याने लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा या ठिकाणी जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। आता यापुढे मुख्यमंत्री नक्कीच या पुढचं पाऊल आता कसं असणार आहे सरकारचं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे दुबेसह गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.